मंडळी, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज सकाळी व्हिडिओला सुरुवात केली असून आज विरू माझ्यासोबत असण्याचं कारण म्हणजे आज त्यांच्या स्कूलमध्ये फील्डवर्क होतं. स्कूल पासून जवळ असणाऱ्या फायर ब्रिगेड ऑफिसला त्यांनी व्हिजिट केली होती. स्कूलचं टायमिंग 10:30 ते 11 होतं, त्यामुळे विरूला लगेच मी घेऊन आले आणि इतकी मस्त माहिती दिली त्यांना, किंवा जे काही प्रॅक्टिकल होतं तेही करून दाखवले. काय सांगितलं पिलू तुम्हाला माहिती तिथे? फायर ब्रिगेडचा वापर कधी करतात? पाणी उडवतात. का उडवतात पाणी? अंगावर तसं नाही पिल्लू, टीचरांनी काय सांगितलं, जेव्हा आग लागते तेव्हा फायर ब्रिगेड यूज करतात आणि त्याचं जे पाणी असतं ना ती आग कमी करतात. खरंच विरूच्या स्कूलमध्ये इतकी ऍक्टिव्हिटी आहेत भरपूर, त्यामुळे मस्त वाटतं. आणि आता विरूने भंडारा लावायचं कारण म्हणजे आज चंपाषष्ठी असल्यामुळे आमच्या बिल्डिंग मधील काकींच्या घरी खंडोबाचा कार्यक्रम होता, तर तिथे तो भंडारा उडवण्यासाठी सगळ्या छोट्या मुलांना बोलवलं होतं. तर विरू आताच तिकडे जाऊन आलाय. काय केलं विरू तिथे? मम्मा तू तर नाही आली. लहान मुलांना बोलवलेलं. कसं केलं तुम्ही तिथं देवबाप्पा पिल्लू? असं केलं भंडारा लावून. आणि तुम्हाला काय दिलं त्या काकींनी? हा रुमाल दिलाय. आणि विरूने आल्याबरोबर इतकी मस्त घडी घातली होती त्याची, आणि मला बोलतो की मम्मा मला त्याची घडी घालता येते व्यवस्थित. माझ्या माहेरचं कुलदैवत खंडोबा असल्यामुळे पप्पा मम्मी सुद्धा सगळी पूजा आवरून खंडोबाच्या दर्शनासाठी गेल्यात. गावी इतकं मस्त वातावरण आहे, जबरदस्त. आपल्या कुलदैवताचं किंवा कुलदेवीचा काही कार्यक्रम असतो तेव्हा एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी असते घरामध्ये. लग्नानंतर मी पुन्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या स्टडी करण्यासाठी सुरुवात केली होती, परंतु विरू झाल्यानंतर मला असं काहीच करता आलं नाही. पूर्ण तो माझ्यावर डिपेंड असल्यामुळे, आणि स्टडी करायचं म्हटलं तर कसं पूर्ण वेळ आपण दिला पाहिजे, तर विरू मधून मला ते जमायचं नाही. त्यामुळे पूर्ण मी अशी घरात एकटीच असायची. त्यातून काय करायचं असं करत माझा मोबाईलचा खूप वापर झाला होता. आणि असंच यूट्यूबमध्ये सर्च करत असताना मी डेली ब्लॉग हा प्रकार बघितला आणि अनेक कंटेंट क्रिएटरला मी फॉलो केलं, किंवा त्यांच्यामध्ये जे काही चेंजेस झाले ते स्वतः मी बघितलेत. त्यामुळे मी सुद्धा या नवीन चॅनेलची सुरुवात केली आणि आपल्याला सुद्धा त्या गोष्टी जमू शकतात असा मला थोडासा कॉन्फिडन्स आला. आणि त्या लोकांना बघितल्यानंतर जसं मला वाटायचं किंवा मी यांना कधी भेटेन किंवा मी यांच्याशी कधी बोलीन असं मला व्हायचं. तो एक्सपिरियन्स आता माझ्यावर आलाय तर मला इतकं मस्त वाटतंय. त्यांच्या मित्राची मिसेस त्या आमच्या कोल्हापूरच्याच आहेत, त्याच्यामुळे थोडंसं रिलेशन स्ट्रॉंग आहे. आणि ते पहिल्यापासून स्टडी करताना त्यांचे मित्र होते. तर त्या वहिनीने आज आम्हाला घरी बोलवलंय. त्यांना असं आहे की मला तुमच्यासोबत भेटायचं आहे, बोलायचं आहे. आणि त्या खूप दिवस झालं रिक्वेस्ट करतायत की या तुम्ही, पण काही इकडे तिकडे धावपळीमध्ये किंवा दोघांची सुट्टी मॅनेज होत नसल्यामुळे त्या गोष्टी शक्य नव्हत्या. तर आज थोडंसं इकडे तिकडे करून असं प्लॅनिंग केलंय जायचं. दुपारी विरू सोबत व्हिडिओ शूट केल्यानंतर त्यानंतर मला काय शूट करायचं जमलं नाही. आणि आजकाल इतके कपडे वाढलेत माझे फिटिंग करायचे. खरंच थोडासा जास्त वजनात फरक पडल्यामुळे सगळे ड्रेस फिटिंग करावे लागत आहेत. आणि जेव्हा दुपारी विरू झोपतो त्यावेळेत दररोज 1, 2 ते 3 ड्रेस मी फिटिंग करून घेते. तो उठल्यानंतर सुद्धा माझा ड्रेस फिटिंग करणं चालूच होतं. उठल्यानंतर सगळी त्याची तयारी करून घेतली आणि पहिल्यांदा आज त्याचं आवरून घेतलंय. आणि आज पहिल्यांदा असं झालं असेल कुठेही बाहेर जाताना मी त्याचं आवरलंय, नाही तर दरवेळी त्याचे बाबाच आवरायचे. पूर्ण विरूचं आवरून झालंय आणि शूज सुद्धा घालून तयार आहे तो. नाईस लुकअप. मी बोलत होतो तोपर्यंत विरू लगेच आला आणि पूर्ण असा तयार झालाय, एकदम टाईट. शूज सुद्धा घातले त्याने आणि आता फक्त बाबा येण्याची वाट बघतोय. जायचं ना आपण अंकलकडे. आपल्या आधी आवरणं म्हणजे लहान मुलांचं खरंच मुश्किल आहे. मग अशी इतका ड्रेस व्यवस्थित फिट करून मी त्याला घातला होता आणि आता पूर्ण ड्रेस त्याने सैल केलाय. पुन्हा एकदा आवरून घ्याय पाहिजे जायच्या आधी. एवढं का हलवला तू ड्रेस पिल्लू? हा काय होतं? हा काय होतंय सांग? आता झोप. कोण आलं ब? कोण आलं? बाबा. हा जावा. माझं सुद्धा आवरून झाले आणि बेसिक अशी तयारी केली. सिंपल असा लुक आहे.
आणि खरंच आता व्हिडिओ शूट करताना थोडा वेळ फॅन बंद केला होता, परंतु इतकं गरम होतंय. गावाकडे नोव्हेंबर महिन्यात एवढी थंडी आहे, पण मुंबईमध्ये कधी पण राहा तुम्हाला गरमी भेटणारच. खरंच खूप घाम आलाय. बाबा आल्यानंतर विरूचे पुन्हा कपडे चेंज केले व सिंपल असे कपडे घातले व तिघांचेही आवरून झाल्यानंतर सकाळी उकडलेल्या या तुरीच्या शेंगा खाल्ल्या. याचे दाणे खरंच मस्त लागतात. संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि आता आम्ही बाहेर पडलोय. थोडासा लेट झालाय. भाऊजींचा कंटिन्यू फोन चालू आहे, कुठे कुठे. आता पोचायला किती वेळ लागेल आपल्याला? 1.5 तास मॅक्झिमम. 1.5 तास. नवी मुंबईला जायचं आहे. पहिल्यांदा बाय ट्रेन जायचं प्लॅन केला होता, परंतु 2 ते 3 ट्रेन बदलावे लागणार आणि तिथून पुढे त्यांच्या घरी जाताना सुद्धा टॅक्सीने जावं लागतं आणि विरूला घेऊन जायचं म्हणजे त्याचा हाल होणार रात्रीचं. त्यामुळे मोठ्या गाडीचाच प्लॅन केला, परंतु आता सगळे घरी जातात त्यामुळे त्या साईडला इतका रश असतो मोठ्या गाडींचा, त्यामुळे भरपूर वेळ ट्रॅफिक सुद्धा राहणार आहे. आणि आता 1.5 तास म्हणतात तर कंटिन्यू ट्रॅव्हलिंग आता. हाय, कसं वाटतंय? छान वाटतं ऍक्च्युली. काय स्पेशल आहे आज स्पेशल युट्यूबर ब्लॉगरसाठी स्पेशल जेवण आज माझ्या मित्राने आयोजित केलेलं आहे. त्यासाठी आम्ही दोघं पण खूप खुश आहोत. आणि ते खूप दिवसापासून प्लॅन करत होते आणि काय पण करून तुम्ही आलेच पाहिजे, त्यामुळे आजचा प्लॅन सक्सेस झालाय. आता जातोय. इतकं जाम ट्रॅफिक आहे. मगापासून अर्धा तास झालं या दादरच्या सर्कलला आम्ही उभा आहे. आता थोडीशी गाडी चालू झाली. कधी पोहोचणार आपण असं गेलं तर? भरपूर टाइम लागेल. खरंच खूप वैताग आलाय आता. बाबा मामा लवकर काहीतरी उपाय काढा या ट्रॅफिक वर. आणि थोडस बोर होतंय त्यामुळे FM पण चालूच आहे सोबत. मस्त जुनी गाणी लागलेत. 9:30 वाजले, अजून रोडवरच आहे. खरंच खूप कंटाळा आलाय आणि विरू सुद्धा आता थकलाय. काय दुखतंय विरूचं? मान दुखते. त्याच मधी बसलाय तर त्याचं एकच चाललंय की मान दुखते. भूक लागले विरू? भूक लागले बाळाला. काय होतंय? केवढी लागले भूक? एवढी मोठी आणि कुठं लागले? तोंडाला भूक लागली की पोटात? पोटात लागले होय. आता एक 5 ते 10 मिनिटातच पोचतोय आम्ही. आणि त्यांच्या घरी जाण्यासाठी खाऊ म्हणून ॲपल व बनाना घेतले. दरवेळी कसं आपण बेकरी प्रोडक्ट घेतो तर काहीतरी हेल्दी असं खाणं होऊ दे म्हणून यावेळी फ्रुट्स घेतलेत. विरू मस्तपैकी आदिराज दादा सोबत खेळतोय. विरू, तुला आवडली गाडी? इकडे बघ. तुला आवडली गाडी? घ्यायची आपण? हळूहळू. हो हो. दादा काय करतो इकडे? कशाचं आहे ड्रॉइंग? दादाला ऍक्टिव्ह आहे. दाखव तू काय काय केलंय बघते मी. दादा लय हुशार आहे. हो ना? दाखव. ओके प्रिन्स. किती केले कंप्लीट त्यातले? हा दाखव. ओके. अरे सारखं काय जाते? पॅरोट ग्रीन कलर आहे ना? नाही सापडत. अरे वाव, मस्त केलंय दादा. सेम ड्रॉइंग करायचंय. छान करतो. आमचा विरू पण करतो ड्रॉइंग. विरूचं एकच चाललंय आज. जाताना जास्त वेळ ट्रॅफिकमध्येच अडकल्यामुळे त्यांच्या घरी जायला आम्हाला खूप वेळ झाला. तिथे गेल्यानंतर विरू मस्तपैकी दादाच्या गाडीसोबत खेळत होता. तोपर्यंत वहिनींनी पूर्ण जेवणसुद्धा बनवून घेतलं होतं आणि जेवणामध्ये चपाती, मटण,
चिकन फ्राय, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, इतकी व्हरायटी केली होती. सगळं जेवण खूप मस्त झालं होतं. त्यानंतर भरपूर वेळ गप्पा मारल्या. आपण एकत्र भेटलेलो ही मेमरी कायम लक्षात राहण्यासाठी काही फोटोज काढले. तू खेळलास दादा सोबत त्या? गाडी किती छान होती. कसं वाटलं आज मित्राला भेटून इतक्या दिवसांनी? खूप छान वाटलं ऍक्च्युली. दोघं इतका वेळ निवांत बोलत होते आत. माझं व वहिनींचं असं चालू होतं किचन मध्ये बोलणं. आणि खरंच आपल्या भागातली व्यक्ती भेटल्यानंतर एक वेगळाच आनंद असतो. दोघींनी खूप मनसोक्त गप्पा मारल्या. असं वाटलं नव्हतं की ती पहिलीच भेट आहे, पण भरपूर बोललो. त्यांनी जेवण तर इतकं मस्त केलं होतं. तांबडा पांढरा रस्सा, चिकन कालवण किंवा मटन कालवण, भरपूर जेवलात. आणि आता रात्रीचे 2 वाजलेत, घरी चाललोय आम्ही. भाऊजीने आणि वहिनींनी खूप रिक्वेस्ट केली होती राहावा म्हणून, पण उद्याचं पूर्ण शेड्यूल चेंज होत असल्यामुळे आत्ता बाहेर पडतोय आम्ही. आणि पूर्ण रोड रिकाम आहे. आमची एकच गाडी चालू आहे या रोडवर. एकदम अशी शांतता आहे रात्रीची. रात्रीचे 2 वाजले असले तरी एकदम असं फ्रेश वाटतंय. आणि विरू सुद्धा अजून जागा आहे. खूप खेळला तो आदिराज सोबत. त्यांचं गाडी चालवणं किंवा वेगवेगळ्या खेळण्यासोबत चालू होतं कंटिन्यू. इतका वेळ जागा राहणं हे फक्त मुंबईकरांनाच जमू शकतं. आणि रात्रीचे 2 वाजता पाहुणे म्हणजे खरंच ही खूप वेगळी गोष्ट आहे. आपल्या गावाकडे मस्तपैकी लोक झोपले असतील. आता थोड्याच वेळात उठण्याची सुद्धा वेळ झाली, पण अजून आम्ही ट्रॅव्हलिंग मध्येच आहे. आता किती वेळ लागेल जायला? 1 hour. आता थोडंसं ट्रॅफिक नसल्यामुळे होईल लवकर. मगाशी त्यांच्या घरी जायला मॅपवर जरी 1 ते 1.5 तास दाखवत असले तरी बरोबर आम्हाला 3 तास लागले. 7:30 वाजता आम्ही घरातून बाहेर पडलो होतो. त्यांच्या बिल्डिंग खाली आम्ही बरोबर 10:30 वाजता आलो. एवढं ट्रॅफिकची पॉवर आहे मुंबईमध्ये. आताच घरी आलो व रात्रीचे 3:38 झालेत, तरी अजून फ्रेश आहे. खरंच आजचा दिवस खूप छान गेला. वहिनींना भेटल्यामुळे एक वेगळंच फील झालं. आजचा हा छोटासा व्हिडिओ इथेच थांबवते. उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.